नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज 1 जानेवारी 2025 पासून देशामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. तर ते बदल कोणकोणते आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यापैकी काही लोकांच्या खिशावरती बोजा वाढवणारे सिद्ध होणार आहेत, तर काही नियम जे आहेत ते दिलासा देणारे आहेत. तर या बदलामध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एल-पी-जी सिलेंडरच्या किमतीपासून ते बँक खाते, यू-पी-आय पेमेंट, ई-एफ-ओच्या नियमापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. तर सगळ्यात पहिला बदल होणार आहे एटीएफ दर. तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी केवळ एल-पी-जीच्याच किमती सुधारत नाही, तर इतर जे काही विमान इंधन आहे किंवा कुठल्याही प्रकारचं इंधन आहे, एअर टर्बाइन इंधन आहे, एटीएफच्या किमती देखील सुधारतात. अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला त्यांच्या दरात बदल झाल्यास त्यांचा थेट परिणाम विमानाचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावरती होणार आहे. दुसरा बदल ई-पी-एफ-ओचा नवीन नियम. ई-पी-एफ-ओ 1 जानेवारी 2025 रोजी पेन्शनधारकासाठी नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या मोठ्या बदलाअंतर्गत आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन रक्कम काढू शकतील आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज असणार नाही. म्हणजेच पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन अगदी सहज पद्धतीने काढू शकतात. तिसरा बदल म्हणजेच यू-पी-आय 123 पेचे नियम. फीचर फोनवरून ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आर-बी-आयने यू-पी-आय 123 पेला लॉन्च केले आहे. त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो की 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जाणार आहे. वापरकर्ते आता ₹10,000 ऑनलाईन पेमेंट करू शकतात. पूर्वी याचं जे लिमिट आहे ते फक्त ₹5,000 होते, तर ते 5,000 वरून आता ₹10,000 करण्यात आलेलं आहे. चौथा नियम म्हणजे शेअर मार्केटशी संबंधित आहे. सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवार होणार आहे. म्हणजे जो काही आठवडा संपला जायचा तो शेअर मार्केटचा शुक्रवारी संपत होता, तो आता मंगळवारी संपणार आहे. तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत. दुसरीकडे एन-एस-ई निर्देशकाने निफ्टी 50 मासिक करारासाठी गुरुवार निश्चित केलेला आहे. पाचवा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे बळीराजांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी. 1 जानेवारी 2025 पासून होणारा पुढील बदल हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना आर-बी-आय कडून हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. अलीकडेच आर-बी-आयने शेतकऱ्यासाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांना 1.6 लाख नाही तर तब्बल 2 लाख रुपये कर्ज मिळू शकणार आहे. हेच कर्ज 1,60,000 रुपये मिळत होते, तर त्याच्यावरून आता 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे. सहावा नियम ही बँक खाती बंद होणार आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आयने नवीन वर्षापासून काही नियमांमध्ये बदल केले आहेत. याचाच परिणाम देशातील लाखो बँक खात्यावरती होणार आहे. कारण मध्यवर्ती बँक 3 प्रकारची बँक खाती बंद करणार आहे. आर-बी-आयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जी खाती निष्क्रिय आहेत किंवा निष्क्रिय खाती आणि शून्य शिल्लक खाती म्हणजे ज्या खात्यामध्ये ₹0 शिल्लक आहे किंवा जमा आहे, तर अशी जी खाती बंद आहे, ज्याचा वापर होत नाही, अशी खाती आर-बी-आय स्वतःहून बंद करणार आहे. सातवा नियम कारच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून अनेक कंपन्यांच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे. उदाहरणार्थ मारुती सुझुकी,
टाटा मोटर्स, ह्युंडाई, टोयोटो अशा अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती तब्बल 2 ते 4% वाढवण्याची घोषणा केली आहे. 8वा बदल दूरसंचार नियम म्हणजेच टेलिकॉम कंपन्यांसाठी राईट ऑफ वेने 1 जानेवारी 2025 पासून नवीन वर्षापासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लायसन्स आणि नवीन मोबाईल टावर्स बसवण्यावर भर द्यावा लागणार आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळेच कंपन्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास मदत होणार आहे. नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टावर बसवण्यासाठी फार काही करावे लागणार नाही. जनता आणि कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून हे नियम करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी यांची सेवा पोहोचत नाही अशा ठिकाणी टॉवर उभारणे आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांची सेवा अगदी जलद गतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे हाच यामागचा उद्देश आहे. 1 जानेवारी 2025 रोजी 9वा बदल जो झालेला आहे तो GST संदर्भात झालेला आहे. तर 1 जानेवारी 2025 पासून करदात्यांसाठी अनुपालन नियम म्हणजेच GSTचे नियम अतिशय कडक होणार आहेत. यामध्ये मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच MFA समाविष्ट आहे, जे पूर्वी फक्त त्या व्यवसायांसाठी लागू होते ज्यांची वार्षिक उलाढाल 20 कोटी किंवा त्याहून अधिक होती. परंतु आता ते GST पोर्टलवर प्रवेश करणाऱ्या सर्व करदात्यांना लागू केले जाऊ शकते. त्यामुळे GSTचे जे नवीन नियम आहेत ते जास्तीत जास्त कडक करणे हा यामागचाच उद्देश आहे. 10वा जो बदल होणार आहे तो LPG किंमत म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेलाच LPG जी गॅस एजन्सी आहे तर त्या किमतीमध्ये बदल करते. तर 1 जानेवारी 2025 रोजी तेल विपणन कंपन्या स्वयंपाकघर किंवा व्यावसायिक LPG गॅसच्या किमती सुधारतील आणि नवीन दर जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. हे होते 1 जानेवारी 2025 मध्ये होणारे सगळ्यात मोठे बदल. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.